आणि बघा हा हेकरू मासा, तर आपण ताईकडनं बघा हा मासा घेतलेला आहे. माशाचं नाव काय? सुड्डा. मिळत नाही का खायला? कसा लागते खायला? चांगलं लागते ना? नक्की ना? कालवण का फ्राय? कालवण का फ्राय? अच्छा. तर कुठला फिश आहे हा? सुट्टा. सुड्डा 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 फिश. चला या, पहिल्यांदा खाणार आहे, बघूया. हे बघा मसाले वगैरे एकदम परफेक्ट लागलेले आहे. फ्राय आहे. हो हो. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 8:30 वाजलेत आणि जस्ट आता सानूला मी स्कूलमधनं सोडून आलेलो आहे. स्कूलमध्ये सोडून आलेलो आहे. आणि आज कसा शुक्रवार आहे. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार उपवास आहे आणि परवा कसा रविवारी मला असं वाटते का संकष्टी आहे. तर संकष्टीचा पण उपवास असेल, तर आज शुक्रवार आहे तर चाललो आहे आता गव्हाण फिश मार्केटमध्ये. आणि खूप दिवस झाले मनामध्ये होता का तो आहे ना एक युनिक फिश, सुट्टा का सट्टा काय बोलतात काही समजा नाही, तिथे गेल्यावरती तुम्हाला मी सांगेन. तर तो मासा घ्यायचा आहे. ॲक्च्युली मी 2-3 वेळेला मार्केटमध्ये गेलेलो ना, गव्हाण मार्केटमध्ये, तेव्हा मार्केटमध्ये मी विचारत होता हा मासा कसा आहे खायला. खूप जण बोलवते खूप टेस्टी लागते आणि या सीझनलाच तो मासा मिळतोय. तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि सुट्टा का फुट्टा का तुट्टा मासा आहे तो मासा आपण घेऊया. मस्तपैकी कटिंग करूया मार्केटमध्ये, कारण ॲक्च्युअली ना मला तो मासा टेस्ट करायचा आहे. भला मस्त बघा. चहा चाललाय, घ्या घ्या. नाही खा का. कशी आहे ही तुकडे किलशीची? 200 रुपयाला. बघा फ्रेश आहे, मस्त मस्त मोठी साईजमध्ये आहे. आणि बघा हा हेकरू मासा फ्रेश आहे. इथे हेकरू मासे कसं देतो यो? 700 रुपयाला एक. ही सोटकोलंबीचा वाटा कसा आहे? 500 रुपयाला. 400 रुपयाला देतील. बघा आज मस्त मार्केट भरलं आहे बघा. जेवढं सकाळचे येणार नाही गव्हाण फिश मार्केटमध्ये तेवढी तुम्हाला फ्रेश मासली मिळेल. इथे काय करतात बघूया आपण. बोंबील, डोलीचे बोंबील आहेत वाटतं. खाडीतलं आहेत का? गोरे पाण्याचं नाही ना? काय बोलता, कसं वाटतं यो? 500 रुपयाचा वाटा. हे बघा या कोलंबी. दुसरं काय बोंबील आहेत? कसा आहे वाटा बोंबीलचा? हा बघा हा 200 रुपयाला आणि हा 100 रुपयाला वाटा आहे. हा बघा मासा, हा कितीला आहे? काय सुट्टा सुड्डा. माशांची नावं तरी कशी आहेत? 700 रुपयाला. एवढं महाग आहे? भरपूर महाग आहे. आणि ये 200 रुपयाला पीस, 300ला जोडी. आणि हे खवली पापलेट कसे देतात? 500ला 3 आणि 1000ला 3. बला कसं आहे ताई? 200-150 रुपयाला देणार. याचं 400 रुपये कर ना. बरोबर आहे. त्या दिवशी 1000 रुपये बोलले आणि 500 रुपयाने दिलेस त्याला. हा मग छोटा काय बरोबर होता, हीच तर साईज होती. जिताडा कसं आहे? 1500 रुपयाचा पीस. 1200 रुपयाला देणार. खाडीतला आहे का गोरे पाण्यातला आहे? खाडीतला जिताडा बघा मस्त फ्रेश आहे. हे कलर बिल्लर मारायचं काम या मार्केटमध्ये नाही. हा खावलं. हा मग तेच ना. हे बघा एकदम ताजं आहे, मस्त. गालाचे हेकरू आहेत का? मग हेकरू कसं देतात ताई? 1200 रुपयाला. तुम्ही बोलता म्हणून मी घेते, माहिती आहे का. तर आपण ताईकडनं बघा हा मासा घेतलेला आहे. माशाचं नाव काय? सुड्डा. बघूया. खूप वेळेला मार्केटमध्ये आलो आपण, इथे ताई बसताना सांगतात का टेस्टी लागते. एक दादा घेत होता बामणडोंगरीचा, त्याला पण मी विचारलं, तो पण बोला भरपूर टेस्टी लागते. म्हणून आज मला टेस्ट बघायची या माशाची, म्हणून घेतलेलं आहे. 600 रुपयाचं दिलेलं आहे. स्वस्त विस्त काय नाही, मागच आहे. कुठलीच मच्छीवाली स्वस्ती मच्छी देत नाही. हा मग हे बघा दोन्ही साईडला ना खवलं असतात.
खवलं भरपूर असतात का याला? या माशाला ताई बोलते का खवलं भरपूर असतात. एकदम दिसायला पण अलगच आहे पण. हा हा रेपटी सारखं आहे बरोबर. मिळत नाही का खायला असं? अचानक याच सीझनला भेटतंय का? याला काटे बिटे नसतात का साईडची काढायचं? मग फ्रायसाठी आणि कालवणसाठी बनव. आपण ना फ्राय करणार आहोत आणि कालवण करणार आहोत. वा कटिंग भारी आहे याची. तुकड्या मस्त भरल्या. नंदी महाराज चाललाय. उडवाचा. आणि बोंबील कसे आहेत? 200 रुपयाला वाटतं, 100 रुपयाला वाटतं. फायनली नको बस झालं, अजून किती खायचं. फायनली सुड्डा मासा का काय कुट्टा कट झालेला आहे. तुम्ही पण घेतला हो मासा? कसा लागते खायला? चांगलं लागते ना? नक्की ना? कालवण का फ्राय? कालवण का फ्राय? अच्छा कालवणाला पण आणि फ्रायला पण. ओके हे बा आता घेऊन चाललोय, खायलाच चालवलंय. मस्त लागतंय का? ओके. बरेच वेळा मार्केटमध्ये यावं तू सारखं सांगायचे येत आई का घे घे एक दिवस म्हणून घेतला. चालेल चालेल बघतो. अच्छा ओके ओके. तर आता आपण मार्केटमधला ना जो मासा सांगितलेला तो घेतलेला आहे, पण इथं सर्वजण बोलतात का एकदा खाऊन बघ बोलते, परत परत खाशील. तर अजून फायनली आता मासा घेतलेला आहे कट करून. तर चला आता घरी जाऊया. तर आता दुपारचा टाइम आहे आणि मस्तपैकी रेडी झालोय. सर्वात पहिले आत्ता म्हणजे 2 या 3 व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला मी ना साड्यांचा कलेक्शन दाखवला होता. तर त्या सर्व साड्या आउट ऑफ स्टॉक झालेल्या आहेत. तर त्या कुरिअर करायच्या आहेत. तर चला पटापट कुरिअर करूया, मग नंतर सानूला स्कूलमधनं घेऊन घरी येऊया. आणि राहिली मच्छी, तर मच्छी आपण ना संध्याकाळी करी आणि फ्राय बनवूया. चला तर आता ना आपण साड्या पॅक करायला आलो होतो आणि फायनली ज्या ज्या ताईने आपल्याकडनं साड्या ऑर्डर केल्या होत्या सर्वांचे पॅक केलेले आहेत. सर्व ताईंच्या साड्या पॅक केलेल्या आहेत. आता फक्त ॲड्रेस लावायचे आहेत. हे बघा इथे नावं लिहिलेली आहेत कोण कुठल्या ताईने. सुवर्ण ताईने इथे साडी ऑर्डर केली. इथं हर्षला ताई, इथे नूतन ताई 2 ऑर्डर केलेले आहेत. इथे रोहिणी ताई 2 ऑर्डर केलेले आहेत. याच्यावरती बघायला लागेल, चेक करायला लागेल ना, तर भलतेच कुठं तरी जायचं. याच्यावरती लिहिलं नाही, हे चेक करायला लागतील. तर चला पटापट ॲड्रेस लावूया आणि कुरिअर करायला जाऊया साड्या. तर आता ना ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं ताईंनी साड्या ऑर्डर केल्या होत्या तर त्या सर्व साड्या कुरिअर केलेल्या आहेत. आणि सानूला पण स्कूलमधनं घेऊन आलो आहे आणि आता जेवायला बसलोय. फिनिश. अरे वा, काय काय दिलेलं आज टिफिनवर? ब्रेकफास्टला ना ऑरेंज दिले होते हा आणि नंतर चपाती दिलेली 2 आणि भेंडी. अरे वा, संपवली. आवडलं ना तुला? घी लावून चपाती दिलेली तेव्हा खाली. तिला पराठे बनवून देते ना आपले नॉर्मल वाले, तर ती नाही खात. कोणते थंडे झालं टेस्ट नाही झालं, पण आज संपवलं. आणि आता जेवायला बसली आणि आता आम्ही पण जेवायला बसलो. ते बघा मस्तपैकी स्नेहाने डाल बनवले, भेंडी बनवली, पापड, लोणचा. चला जेवण करून घेऊया. तर आता ना आमचा जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि असंच बसलो होतो. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे, जसं आपण आता 3 व्हिडिओच्या अगोदर बघा एका ब्लॉग मध्ये साड्यांचा कलेक्शन दाखवला होता. तर सर्व साड्या आपल्या आउट ऑफ स्टॉक म्हणजे सोल्ड आउट झालेल्या. कारण इतकी सुंदर साड्या होत्या की जसा व्हिडिओ पडला आणि जसं आपल्या ताई लोकांनी बघितला लगेच ते बुकिंग करून टाकली. इतकी सुंदर साड्या. आणि खरं सांगते तुम्हाला, एवढे कमी प्राइस मध्ये ह्या साड्या कुठेच मिळणार नाही. तर आज आम्ही परत एक तुम्हाला ना थोडे साड्या दाखवणार आहोत, जेणेकरून कसं आहे माहिती का, मोठा पण व्हिडिओ झाला नाही पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ डेडिकेटेड नाही बनवायचे आपल्या साड्या. लिमिटेड स्टॉक असणार. तुम्हाला ना मी हे पण सांगतो, तुम्हाला नवी मुंबईमध्ये ह्या क्वालिटीच्या साड्या कुठेच नाही मिळणार कुठेच. चला आता पटकन कलेक्शन दाखवूया. प्राइस खूप आहे. तर आम्ही ते चला पटकन आता कलेक्शन बघून घ्या आणि ज्यांना कोणाला ताईला आवडते पटकन मेसेज करा आणि पटकन घेऊन टाका. तर माहिती लास्ट टाइम आम्ही ना एक मेहंदी कलरची साडी दाखवलेली, किती इन्क्वायरी आले त्या साडीसाठी, पण ती एकच सिंगल पीस. आम्ही बोललो ना की तुम्हाला परत सेम साड्यांचा डिझाईन बघायला नाही मिळणार. कलर जरी बघायला मिळाला ना तर साडीची डिझाईन चेंज असणार. बघा किती सुंदर आहे साडीची क्वालिटी. बघा पहिले हे बघा
कपडा आम्ही जसं तुम्हाला सांगितलं एचओ क्रेप साडी आहे, म्हणजे की सिल्क साडीचेच आहे, एकदम सॉफ्ट सिल्क आहे. ओके. बघा पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये तुम्हाला असा मोर बघायला मिळतात, मोटिव्स वाले हे सुंदर बघा. असा. हे बघा. आणि बॉर्डर वरती बघा पूर्ण डिझाईन आहे मोरची. आणि कपड्याबद्दल बोलायचं तर कपडा एकदम खूप सॉफ्ट आहे, खूप soft आहे, सॉफ्ट हा. आहे. बघा ना, असं मी जरी केला ना तर तुम्ही बघू शकता स्क्रीन वरती. वा, हे बघा. काय सुंदर कलर आहे. एकच जबरदस्त. नंबर. मी बोले ना, कलर ऑप्शन आपला खूप सुंदरच असते कलेक्शन. हा. कलर जर तुम्ही बघितला ना की नेहमी असंच की आम्ही कलर आणतो की जे प्रत्येकाचे स्किन टोनला सूट होणार. बघा हा blouse रनिंग piece आहे. ब्लाउज आहे खूप सुंदर असा. ओके. आणि तुम्हाला आता पदर दाखवते मी साडीचा, खूप सुंदर वाटते हा. मला ना बनारसच्या साड्या खरं सांगते माझं मन आहे ना असं वाटतं प्रत्येक साडी मी घेऊ. हे बघा किती सुंदर आहे. आणि ह्या साड्या जर तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेला ना, जरी तुम्हाला ही हो. क्वालिटी भेटत असेल ना, तरी तुम्हाला 3,500, 4,000, 5,000 अशी प्राइस शिवाय प्राइस तुम्हाला रेंज देणार मध्ये नाही. मिळणार. बरोबर. हा. आणि एकदा बघा मी तुम्हाला ना आता असं पण करून दाखवते, कारण की आज मी साडी वेअर नाही केलेली आहे. हा. तर तुम्ही बघू शकता कलर कसा दिसतोय. आता माझी ब्राऊन स्किन टोन आहे, पण मला माहिती की प्रत्येक स्किन टोनला सूट होणारी साडी कलर. हे बघा. आणि ऑरेंज कलर पण मला खूप आवडतोय, कारण ऑरेंज कलर पण एक असा कलर आहे ना की वा. प्रत्येकाच्या स्किन टोनला खूप सुंदर किती दिसतो. भारी वाटते ना, बघा. जबरदस्त. आता तुम्ही डिझाईन पण बघा, हे बघा ही एवढी design आहे. रिच साडी आहे ना. प्रत्येक साडीचं तुम्ही डिझाईन बघाल ना, वेगवेगळा डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा, एकदम रिच लुक. बघा पदर वा. बघा. एक नंबर. हा आणि पदर आहे तुम्ही ना, बघा, हा मी तुम्हाला मागच्या साईड पण दाखवते. बघा पूर्ण विविंगची साडी आहे. विविंगची आहे. हा माझ्या मशीनची जी विविंग असते ना ते आहे. बघा किती सुंदर. हा, म्हणजे की तुम्ही किती पण वर्ष साडी ठेवा ऍज इट इज राहणार आहे. बरोबर. कधी कधी बघा असं डिझाईन्स असतात ते निघून जातात, पण हे निघून जातात विविंग वॉश आहे. केल्यावरती. हे बरोबर विविंग आहे, हे अजिबात काहीच हालणार नाही जागेवरून. बरोबर. आणि हे पण मी सांगते की ही साडी ना बर्न टेस्ट पास आहे, म्हणजे की कधी चुकून जरी काही आग वगैरे लागलं तर साडी म्हणजे आपण अजिबात जळणार नाही. याच्यामध्ये किचन मध्ये काम करतो, हो, पटकन लक्ष नाही जळणार जात. नाही, हा, म्हणजे तिकडेच ती राहणार आग. जळणारच नाही, फक्त काला होईल पाठ बस. हो, तर हे बरोबर. पण एक खूप सुंदर गोष्ट. आणि तुम्हाला ना मी खालचं हे दाखवते. हे बघा. तुम्हाला पदर तर तुम्ही बघितलास किती सुंदर आहे. बघितलं. आणि बघा आता किती सुंदर ऑल ओव्हर साडी. बघा किती सुंदर डिझाईन, म्हणजे इतकं सुंदर कलर कॉन्ट्रास्ट टाईप असते ना, गोल्डन बघा विथ ऑरेंज. किती बरोबर. सुंदर. आणि आता याचा ब्लाउज पीस दाखव. हा बघा, हा ब्लाउज पीस प्लेन रनिंग वाला, प्लेन रनिंग. हा. आणि बॉर्डर मिळणार आहे खूप सुंदर असा. बघा हे बघा किती सुंदर. तर ज्याला कोणाला हवा असेल कलर तर पटकन स्क्रीनशॉट करा. आणि हे आम्हाला पण कलर, business हा number पण वरती एक कलर message असा आहे की ऑल स्किन टोनला जाणार. आणि फेस्टिव्ह लुक वाले सगळे साड्या आहेत, तुम्ही कुठलेही फेस्टिव्हला वेअर करू शकता. बरोबर. गणपती असो, नवरात्र असो, रक्षाबंधन असो, तुम्ही कधीही वेअर करू शकता. बरोबर. लेव्हेंडर कलर मी तुम्हाला दाखवते, किती सुंदर. ओपन केला नाही पण तरी पण मी तुम्हाला सांगते की किती सुंदर डिझाईन आहे. हे बघा कलर बघा. पण बघा. इथे हा डिझाईन तुम्ही बघताय बघा, हरेणची डिझाईन आहे. ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला सेम डिझाईन बघायला मिळणार आहे. मी तुम्हाला पहिले पदर दाखवते. बघा पदर. हा पदर आहे ना, हा बघा आणि ही साडीचा look पदरची बघा. डिझाईन बघा. आणि बघा ना लुक असं बघा, थोडा पण हे करतं तर किती सॉफ्ट साडी आहे. बरोबर एकदम बोलतात ना. आणि डिझाईन पण बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे पदरला. बरोबर. आता मी तुम्हाला पूर्ण ओपन करून पण दाखवते. एकदम स्मूथ आहे ना अशी, हो. एकदम साडी. आणि बघा ही अशी मध्ये डिझाईन आहे. पूर्ण ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला ही डिझाईन बघायला मिळणार आहे. बघा वा, छान. हा कलर कोणता आहे? हा लेव्हेंडर कलर आहे. लॅव्हेंडर कलर. आणि बघा बॉर्डरला ही डिझाईन आहे, डिअर आहेत. आणि हे एकदम पेस्टल कलर पण नाहीये आणि एकदम डार्क मध्ये पण नाहीये, थोडा ब्राईट कलर आहे. तर हे Okay. पण ऑल स्किन टोनला सुंदर दिसणार आहे हा कलर. आणि ब्लाऊज बघा किती सुंदर वाटते. वाव. आणि एकदा मी तुम्हाला असं लावून सुद्धा दाखवते, तुम्हाला कसं आयडिया येते प्रत्येकीला बरोबर. ताईला की कसं दिसेल स्किन टोनला. बघा सुंदर आहे एकदम. छान. फीलच एकदम रिच फील होत आहे. मला वाटतं की हा टर्कॉइज ब्लू आहे. वा, कलर बघा ना किती सुंदर. एक नंबर. पदर ना? ओपन करूया पहिले. पदर ओके, मस्त आहे डिझाईन याच्यावरची. हा पदर आहे ना, हो बघा. हा वाव. बघा. पूर्ण आणि लीफ आहे. डिझाईन बघा पदरची. वा, आणि साडीची चमक आहे हो एक ना. नंबर. बघा किती एकदम सिल्की ना. हो वाव. पूर्ण साडीवरचा जो डिझाईन आहे बघा ना किती सुंदर वाटतोय. लय आणि- भारी, एक नंबर. कलर पण खूप छान वाटते. मला वाटते ब्ल्यू मध्ये येते ना हो कलर. ब्लू, टर्कॉइज ब्लू आय थिंक. ओके. आणि हा ब्लाउज पीस, हा बघा, हा तुम्ही ब्लाउज पीस बघताय. आणि प्रत्येक साडीची हिला काही विंग ना.
काय विविंग बोलतात. हे बघा, सगळे मागून विविंगच आहे. हे बघा, प्रत्येक कुठलीही साडी घ्या तुम्ही विविंग वालीच भेटणार, अशी काही प्रिंट वगैरे नसणार. कारण प्रिंट असली ना काय होतं माहितीये, जेव्हा आपण वॉश करतो ना त्याची प्रिंट जाऊ शकते, पण ह्याचं काही जाण्याचा चान्सच नाही. बघा, बरोबर, हे बघा, अशीच राहणार ॲज इट इज ना. हो, वाव, हे बघा, कॉन्ट्रास्ट बघा ना. फिगर्स बोलतो ना याला, किती हे मोटिव्ह सगळे आपण जे साड्या घेतले या टाइमला असे घेतले की एकदम पॅटर्न एकदम डिफरंट वाटला पाहिजे बघतानाच. इकडून हो, किती सुंदर, एक नंबर, किती सुंदर आहे बघा डिझाईन. तर हे पदर आहे. आता मी तुम्हाला ऑल ओव्हर साडीचा लुक कसा आहे ते दाखवते पटापट ओपन करून. वाव, साडीचा लुक बघा हा आता तुम्ही. हे बघा, वाव, छान. आणि बघा ही डिझाईन बघा, पूर्ण कमळ आहे, कमळ, पूर्ण लोटस ना, लोटस. किती सुंदर आहे बघा ना. जर हवी असेल तर पटकन स्क्रीनशॉट करा आणि मेसेज करा. बघा, ब्लाऊज पीस सेम आहे ना, जेवढं पण आपण साडीचं दाखवले तसेच ना. हे बघा, काय सुंदर साडी, सुंदर एकदम. हिचं थोडंसं अलग आहे ब्लाऊज पण खूप सुंदर आहे बघा. बुटी, याला बुटीचा बोलतात ना. हो, पुन्हा विविंग वाला बघा. विविंग वालाच आहे आपण. वाव, हे बघा कलर, काही कलर वाटतोय एकदम सुंदर. आणि पूर्ण भरलेली साडी वाटते बघा, भरलेली साडी. डिझाईन मुळे ना. डिझाईन वरती बघा, इथे तुम्ही बघताय हत्ती असं. हे बघा, वाव. चला आता ना मी तुम्हाला पदर दाखवते पहिले. आणि खूप जणांचा क्वेश्चन हा असतोय, जेव्हा आता कुठली साडी चॉईस करता बरोबर, तेव्हा बोलतात का दादा याच्यातली मिळेल का, तर परत भेटणार नाही. आम्ही प्रयत्न करू, विचारू त्या दादाला ना. असला तरच असतात ते. 100 मधून 1-2 असे साड्या असतात की ते त्यांच्याकडे 2-3 एक्स्ट्रा असतात डिझाईन, पण अदरवाईज त्यांच्याकडे सिंगल पीसच असतं. बरोबर. तरी बघा, ही पदरची डिझाईन आहे. हे बघा, बघून घ्या, किती सुंदर. आणि मध्ये अशी भरलेली आहे बघा. आणि पूर्ण विविंगची साडी आहे बघा. विविंगची साडी आहे बघा. एक पण साडी तुम्हाला प्रिंटेड भेटणार नाही आपल्या जवळ, सर्व विविंग वालेच भेटणार. एकदम हेवी साडी आहे जे, म्हणजे फेस्टिव्ह साठी एकदम हेवी साडी बोलू शकतो आपण. गणपती मध्ये घालायला, नवरात्र मध्ये घालायला किती भारी वाटेल. बघा, नेसायला हो. नाही तर त्याच्यावर काही जण बोलते घालत नाही, नेसतात. छान, मस्त मस्त. वाव. आणि आता ब्लाऊज बघा, एकदम रनिंग वाला ब्लाऊज आहे, असा कलश आणि छत्री, सुंदर कलर पण एक नंबर. चला आता दुसरी दाखवूया, शेवटची. हो, आणि ही साडी तुम्ही बघताय लास्ट इयर आम्ही आणलेली विकण्यासाठी, सेल केले. 26 का 27 साड्या होत्या, त्याच्यातून एक सिंगल पीस राहिलाय. तुम्ही पण मला 1-2 ब्लॉग मध्ये आपले बघितलं असणार दिवाळीचे. बरोबर, इतकी सुंदर साडी आहे ना, खरं सांगते. आणि लास्ट इयर आम्ही ना 2000 ते 1800 रुपयेपर्यंत लास्ट विकलेली, ऑफर मध्ये 1800 विकलेली, आणि असं सेल प्राइस होता 2000 रुपये. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डिझाईन आहे पदरचा. आणि ही आम्ही काही नवीन साडी नाही आणलेली, त्याच्यातली ही एक साडी राहिलेली आहे. आणि एक खद्दी जॉर्जेट साडी आहे. आता ते तुम्ही बघितलं, एचओ क्रेप आहे, ही खद्दी जॉर्जेट आहे. म्हणजे जॉर्जेटची साडी इतकी सॉफ्ट आहे ना, लावली नेसली ना तर इतकं कम्फर्टेबल वाटते. मी रेड पण याच्यातला शिवून घेतला ब्लाऊज, आणि पर्पल, दोन्ही पण माझ्याकडे, दोन्ही पण मला खूप कम्फर्टेबल वाटतात. आणि ज्याला कोणाला ही जर साडी हवी असेल ना, तर फक्त हिचीच प्राइस वेगळी असणार, 1500 रुपये आम्ही देतो, कारण की सिंगल पीस राहिलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपण सेल केलेले आहेत ऑलरेडी भरपूर, त्याच्यामुळे आपण याचं काही प्राइस वाढवली नाहीये. बरोबर. आणि तुम्हाला बॉर्डर भेटणार आहे बघा, किती सुंदर असा. बघा, अशी बॉर्डर आहे. ओके, ब्लाऊज एकदम प्लेन आहे ना. हो, हे बघा. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय. तर आता जेवण बनवायला घेतोय, आणि साड्यांचा जो कलेक्शन दाखवलाय ना, ज्याला कोणालाही आवडलेच ना पटापट ऑर्डर करा. आणि एक लक्षात ठेवा, याच्या पुढे आपण कलेक्शन तुम्हाला म्हणजे असेच ब्लॉग मध्ये, कुठल्या ना कुठल्या ब्लॉग मध्ये दाखवणार का, कारण आपला लिमिटेड स्टॉक असणार. जर आपल्याजवळ भरपूर साड्या असत्या तर आम्ही कलेक्शन एकदाच दाखवलं असतं की पण कसं आहे माहित आहे का, आम्ही म्हणजे असं का दाखवतो, जेणेकरून ना थोडा टाइम भेटावा तुम्हाला पण सिलेक्ट करायला, विचार करायला. एकदाच दाखवलं की खूप कन्फ्युज होतात ताई लोक. आम्ही लास्ट इयर एवढे म्हणजे बोलतात ना फ्रस्ट्रेट झालेलो, कारण की काय झालेलं, एक ब्लॉग मध्ये आम्ही पूर्ण साड्या दाखवतो. बापरे, एवढं कन्फ्युज व्हायचं ना, ही साडी ती साडी, एवढे स्क्रीनशॉट. आता मी ठरवलंय. तर आता आम्ही कसं करणार होतो माहितीये का, असं म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये नाही, म्हणजे ह्या 3-4 ब्लॉग सोडून, नाहीतर 2 ब्लॉग सोडून आम्ही तुम्हाला 7-8 अशा साड्या दाखवणार. मग याच्याने कसं म्हणजे आपल्याला पण समजते ना आपल्याजवळ कोणकोणत्या साड्या आहेत, आणि मग समोरचा मेसेज केला कुठल्या ताईने
हा कलर आहे का, कारण आपल्या नजरेमध्ये असतोय, मग पटकन आपण सांगतो असला तर हाय, नसला तर डायरेक्ट सांगतो सेल झाला म्हणून. पण पहिले गेल्या वर्षी कसं झालं होतं, आपण एकदाच कलेक्शन दाखवायचो आणि 30-35 साड्यांचा कलर मी पण कन्फ्युज व्हायचो. मग कधी येत मग तुम्हाला नंतर असं पण होते ना, मग असं कन्फ्युजन भरपूर व्हायचं. तर आता तुम्ही पण लक्षात ठेवा, नेक्स्ट आता जो कलेक्शन बघितला ना तुम्ही, आता नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला ना 2 व्हिडिओ सोडून बोला, 3 व्हिडिओ, पण ते तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला कुठल्या कुठल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि हिंदीसाठी आम्ही काय टायटल वगैरे ठेवणार नाही. ओके, तर आता आपण मार्केट मधनं आणलाय मासा, युनिक मासा, तर आता त्याची रेसिपी बनवूया. तर कुठला फिश आहे हा? सुट्टा सुड्डा 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 फिश. तर आपण ना सर्वात आधी मॅरिनेट करतोय फिश फ्राय साठी. तर आज मी लिंबू ऍड करणार आहे, कारण लास्ट टाइम मी कोकम आगळ यूज केला होता बरोबर बोंबील साठी. तर मस्त बघा हिरवा वाटण बनवलंय आता जस्ट फ्रेश. आणि हिरवा वाटण मध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर फिशचं काय असतं माहितीये का, जेवढं जास्त तुम्ही हिरवा वाटण टाकणार ना तेवढं टेस्टी बनणार. हळद टाकूया, हळद. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर हे पॅकेट का ठेवलंय, कारण की स्टिकर नाहीये म्हणून. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मसाले एकदम चांगल्या प्रकारे आता मच्छीला मिक्स करून घेऊया. सुड्डा मसाला एकदम चांगल्या प्रकारे, आणि मॅरिनेशन साठी ठेवावं लागेल ना. 15 मिनिटं तरी ठेवूया आपण. तो पण करी पण करून घेणार मी एक साइड. ओके, मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आणि आता स्नेहा सुड्डा मासा ऍड करते. हे बघा, चांगल्या प्रकारे एकदम क्लीन केलंय, कारण याच्यात ना आतमध्ये खूप ब्लॅक होता, त्याच्यामुळे पित्त बोलतात का, पित्त होते ना, मग काला कडू लागते मग मच्छी. सगळं क्लीन केलंय मी, सर्व मच्छी ऍड केलेली आहे. आणि आता एकदम चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये मच्छीला. या जेवायला. सानू मच्छी खाईल का नाही म्हणून तिच्यासाठी मी बाहेरून भाकरी अंतावेली कोलंबी आणली. खाते मच्छी, खाऊ द्या. चला या, पहिल्यांदा खाणार आहे, बघूया. हे बघा, मसाले वगैरे एकदम परफेक्ट लागलेले आहे. फ्राय आहे. हो हो हो, फक्त या माशाला ना मधला काटा असतो, तुम्हाला दाखवतो, नाहीतर कमेंट येईल काटा किती असते काय ते दाखवलं नाही. हा बघा मधला काटा. आणि हा आहे बोनलेस. या सुड्डा फिश खायला आहे. सुड्डा, कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे या माशाला काय बोलतात. लजीज, अप्रतिम. आपल्याला मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेता वेळेला सांगत होते फ्राय बनवून, नाहीतर काही म्हणजे कालवण बनवून भारीच लागणार, एकदम टेस्टी आहे. पहिल्यांदा खाल्लंय. चला आता ग्रेव्ही आपण टेस्ट करूया. ग्रेव्ही मधली मच्छी टेस्ट करूया. एक मला या मासलीचा आवडला, काटे कमी फक्त मधला, आणि बाकी बोलले. लहान मुलांसाठी खूप छान. छान. ग्रेव्ही मध्ये ना आपला रेड स्नॅपर फिश असते ना, रेड स्नॅपर तांबसा, सेम तशी लागते. पण जी फ्रायवाली आहे ना एकदम भारी, मला फ्रायवाली खूपच आवडली. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर फायनली आता आमचा जेवण मस्तपैकी झालेलं आहे. फिश एवढी टेस्टी होती ना, एवढी मच्छी टेस्टी होती ना, खरंच खूपच टेस्टी लागली ना स्नेहा. तर स्नेहा आतमध्ये भांडी घासते. आणि आता आपण ब्लॉगला एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.